शुभ सकाळ मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजच्या या ब्लॉगमध्ये सर्व व्ह्यूअर्सचं भरपूर स्वागत आहे. आता वाजलेले आहेत 6:45. किटली घेतलेली आहे आणि दूध आणायला चाललो आहे. कडाक्याची थंडी पडलेली आहे. आज आपल्याला थोडंसं लेवल करायचं आहे आणि पाईप वगैरे कटिंग करायचे, बॅरिगेट लावायला तिथे आपण जे काल दगडं काढली तिथे. त्या व्यतिरिक्त मग आज काय काम नाही. बघूया काय होईल तसं मी दाखवत जाईल. तर मित्रांनो 8:30 वाजलेले आहेत. दूध घेऊन आलो आणि एक ब्लॉग आपण टाईप केला आणि दुसऱ्या ब्लॉगची तयारी करत होतो. तर वनिताने चहा आणलेली आहे आणि टोस्ट पण आणलेला आहे. तर नाश्ता करून घेऊया आणि मग राहिलेला ब्लॉग टाईप करून लिहून घेऊया. 11 वाजलेले आहेत आणि जेवायला बसलेलो आहे. चपात्या आणि मूग डाळीचं कालवण केलेलं आहे. जेवण झालंय मित्रांनो आता. आणि काल तात्यांनी सोनपापडी आणलेली बघा. बघा मित्रांनो, शिळ्या चपात्या राहिलेल्या, त्याचा आता तुकडं बनवायचं चाललेलं आहे. मस्त करा, मस्त एकदम कुडकुडीत कडक झाले पाहिजे पुन्हा त्याचा. तर 12:15 वाजलेले आहेत आणि मी हे जरा सपाट करायचा प्रयत्न करतोय. हे पूर्ण लेवल हे प्लायवूड घेतलेलं आहे. तर 1 वाजलेले आहेत आणि हे सर्व सपाट करून झालेलं आहे बरोबर. हे बघा, थोडं नॉर्मल राहतंय तेवढं. आता पाणी आणलेलं आहे, पाणी मारून याला चोपून घेतो. तर 1:45 वाजलेले आहेत आणि हे सर्व चोपून झालेलं आहे. बघा सर्व थोडंसं उतार चढाव आहे. आता आपल्याला 2 कामं महत्त्वाची करायची आहेत. की इकडे दरवाजा आहे, तर इथून अशी आपल्याला ती हाफवाली म्हणजे अर्धी कापून पाईप टाकायची आहे, जेणेकरून गवतार वगैरे गोमूत्र वगैरे इकडून बाहेर जाईल. त्यासाठी आत्ता म्हणजे कोबा करायच्या आधीच इथे आपल्याला एक पाईप आडवी कापून अशी टाकायची. आणि दुसरी गोष्ट, इथे एक खड्डा आणि इथे एक खड्डा मारून
इथे आपल्याला पायपीचं असं बॅरिकेड करायचं आहे डबलचं असं, जेणेकरून काय तिकडे येता कामा नये, कारण की तिकडे मी झोपतो त्या साईडला, त्यामुळे. आणि बाळ पण असतं, बाळ बघा झोपलं आता, त्यामुळे इथे एक पाईप आणि इथे एक पाईप टाकून असं आपल्याला 2 आडव्या पाईपी 2 उभ्या पाईपी टाकून एक बॅरिकेड बनवायचं आहे. तर मित्रांनो 5:45 वाजलेले आहेत आणि हे 2 5 फुटी खांब आहेत. हे बघा, इकडे एक लावला आणि इकडे एक लावला. जसं मी बोललो ते आपल्याला एक बॅरिकेड करायचं म्हणून आपण पहिलं पायपिंगचं करणार होतो, पण नंतर काय झालं असतं, खाली माती असल्यामुळे पायपी सडल्या असत्या आणि जवळपास 1.5-2 वर्षामध्ये त्या म्हणजे तुटून गेल्या असत्या. त्यामुळे आपण हे सिमेंटचे पोल लावायचं ठरवलं आणि असं आडवं पण आपण हे लावणार आहे, मांडगे लावणार आहे, जेणेकरून एकदम इझीमध्ये म्हणजे कमी खर्चामध्ये होईल. हे पोल माझ्याकडे जुने पडलेले होते. पहिले भाजीला मी कंपाऊंड केलेलं त्याच्यासाठी, पण आता भाजी वगैरे नव्हती, त्यामुळे ते पोल तसेच पडून होते. अजून 2-3 आहेत, पण हे चांगले बऱ्यापैकी होते, मोडलेले नव्हते, त्यामुळे मी इथे लावले. आणि आता ही जी दगड आहेत ना, ही अशी इथे उभी अशी लावायची आहेत आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 दगड लागलेत. हे बघा, 9च्या 9 लावून टाकलेले आहेत. म्हणजे हा एवढा छोटा गोठा असेल तर गोठ्यातली घाण गोठ्यातच राहील आणि म्हणजे मी झोपतो तिकडे जाणार नाही, त्यामुळे प्रॉब्लेम येणार नाही जास्त काय. हे बघा, इकडून उंच आहे, हे बघा एवढं उंच आहे. आणि आता उद्याचं काम मित्रांनो हे राहील की त्या साईडून आडवी पाईप टाकेन. आपण पहिली या साईडून पण ठरवलेली, पण या साईडून नाही एवढी गरज, फक्त आडव्या साईडून एक पाईप लागेल, आपण पुरणार आहे खाली. आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती आपण कोबा करणार आहे. कोबा करतानाच ना ह्याला पण आपण अशी ना चाट मारणार आहे आणि ह्याच्या खाचामध्ये म्हणजे सांधे आहेत ते आपण सिमेंटने भरून घेणार आहे आणि पोलांना पण खाली सिमेंट टाकणार आहे. हे आपलं थोडं काम आहे कोबा करताना. कोबा करायच्या अगोदरच म्हणजे ते सिमेंट ज्याच्यावरती म्हणजे सोबत केलं तरी काय प्रॉब्लेम, एवढं काय नाही. तर वाजलेले आहेत 6 आणि आजचं काम कंप्लीट. तर आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच. आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.